लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात घाण पाणी शिरलंय। अतिदक्षता विभागात बाथरूमचं घाण पाणी शिरलेलं आहे। नागपूरमधली ही परिस्थिती आहे। नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे। रुग्णालयातील बालकांचं आरोग्य यामुळे धोक्यात येताना दिसतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय हा सगळा प्रकार आहे? उपचार घेण्याकरता रुग्णालयात दाखल व्हायचं, पण रुग्णालयात दाखल झाल्यावर मात्र अतिदक्षता विभागात बाथरूमचं घाण पाणी, सर्वत्र दुर्गंधी, काय चाललंय उपराजधानी नागपूरमध्ये? अगदीच लागवी जे आपण पाहायला गेलो तर नागपूरचं मेडिकल कॉलेज म्हणजे नुसतं नागपूरपुरतं मर्यादित नाही, तर आसपासच्या राज्यातून देखील या ठिकाणी रुग्ण येतात। म्हणजे लाखो लोकांची जीवन संजीवनी असं देखील या ठिकाणी उद्बोधलं जातं नागपूरच्या मेडिकल कॉलेजला। मात्र ज्या पद्धतीने मंगळवारी जी घटना घडली त्यामुळे नक्कीच मोठे प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जाते। नागपूरचा जो अतिदक्षता विभाग आहे, वार्ड क्रमांक 25 आणि 26, ज्यामध्ये अगदी लहान चिमुकल्यांवर जेव्हा ते त्यांच्यावर जे आहे ते उपचार होत असतात, अशा विभागामध्ये जे आहे ते बाथरूम मधील जे आहे ते घाण पाणी शिरल्यामुळे जे आहे ते एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे मागील जवळपास 9 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकल कॉलेजचं जे आहे ते दुरुस्तीचं नूतनीकरणाचं जे आहे ते एकूणच काम सुरू आहे। मात्र अतिशय संत गतीने सुरू असलेल्या या कामाचा फटका कुठं ना कुठेतरी आता रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना एकूणच बसताना दिसतोय। मंगळवारची ही घटना आहे। मंगळवारी जे आहे ते मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरती बांधकाम कामगार काही कामं करत होते, मात्र वरील जो कचरा होता त्यांनी वरूनच खाली फेकला। त्यामुळे जी काही पाण्याची जी काही नाली होती ती तुंबल्या गेली। त्यामुळे ते पाणी अगदी ब्लॉक होऊन जे आहे ते बाथरूम मधून जे आहे ते बाहेर पडून लागले। त्यामुळे वार्डातील पाणी पूर्ण वार्डामध्ये संचारल्यामुळे दुर्गंधी पसरली गेली। त्यानंतर सफाई कामगारांनी तात्काळ धाव घेत जवळपास 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर ते पाणीचा जे आहे ते निचरा केला आणि त्या दरम्यान डॉक्टरांनी जे आहे ते रुग्णांची काळजी घेत दुसऱ्या वार्डमध्ये लहान चिमुकल्यांना शिफ्ट देखील केलं। मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर मेडिकल कॉलेज जिथे दररोज हजारो लाखो लोक जे आहेत ते उपचारासाठी या ठिकाणी येतात, विशेष म्हणजे गरीब आणि सामान्य कुटुंबातील हे लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात। त्यामुळे त्यांच्या जीवाची हा खेळ चाललाय का असा प्रश्न आता समाज माध्यमातून जे आहे ते विचारला जातोय। अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणास या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।